फरदापूर येथे भंगार दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग, मोठे नुकसान. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जुना बसथांबा परिसरातील घटना. फरदापूर येथील जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या भंगाराच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली. आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महामार्गावरील वाहनांना आग आटोक्यात येईपर्यंत थांबवावे लागले. फरदापूर येथील रिजवान अहमद अख्तर बेग वय 40 यांचे जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत जुना बसथांबा परिसरात भंगाराचे मोठे दुकान आहे. ते मंगळवार 24 मार्च दुपारी दुकान बंद करून जेवण करण्यासाठी घरी गेले होते. दरम्यान दुकानात शॉर्ट सर्किट झाले. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. हे लक्षात येताच शेजारच्या दुकानातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वाढतच गेली. आगीने रौद्र रूप धारण केले. काही वेळात आगीचे मोठमोठे लोड दिसू लागले. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की जळगाव छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक करणाऱ्या वाहनांना काही वेळ थांबवावे लागले होते. गावातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात आली नाही. पाण्याचे टँकर आणून आगीवर नियंत्रण मिळविले. अखेर गावकऱ्यांनी पाण्याचे टँकर आणून आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला. या आगीत दुकानातील प्लास्टिक ड्रम, पुठ्ठा, लाकडी फर्निचर, भंगार असा जवळपास 15 लाखांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या जळालेल्या दुकानाला फरदापूर सज्जाचे तलाठी वैभव जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. अब तक न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सलीम कुरेशी, छत्रपती संभाजीनगर.